ऐन दिवाळी उत्सवाच्या पर्वावर बाजारामध्ये लसणाचे भाव आकाशाला भिडले असून दिवाळीमध्ये फराळाकरिता लागणाऱ्या चिवड्यामध्ये तसेच भोजनाकरिता बनविण्यात येणाऱ्या भाजीत लसणाचे मोठे स्थान आहे। सध्या बाजारात लसणाचा भाव प्रति क्विंटल 16,000 रुपये झाला असून हे कुणालाही परवडण्यासारखे नाही। तरीही याची चर्चा मात्र कुठेही दिसून येत नाही। भाजी बनवण्यासाठी कांद्या एवढेच लसणाचे सुद्धा महत्त्व आहे। कांद्याचे भाव कडाडले की त्याची देशभर चर्चा होते, मात्र लसणाचे भाव वाढून सुद्धा कुठेही चर्चा नाही। याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। पूर्वी नागरिक किलो व पाव प्रमाणे लसण घेत असत, आता ते एक छटाकवर आल्याचे दिसून येत आहे। लहसुन का भाव 200 रुपये किलो चालू है। लहसुन में कुछ बढ़ोतरी हुई है क्या आज की तारीख में? जैसे अभी त्यौहार है, दिवाली चालू है, तो कुछ लहसुन के भाव बढ़े हैं क्या? मतलब कि जो चालू है भाव वही चालू है? अभी चालू है, जो चालू पहले थे वही अभी चालू है। अच्छा भैया, अभी जो 2-3 दिन से बारिश चालू है, त्यौहार भी है, इसका कोई आपके धंधे के ऊपर कोई असर हुआ है क्या? हाँ, इफेक्ट तो बहुत ज़्यादा है। मार्केट डाउन है। और दूसरी बात मुझे बताइए, जैसे अभी दिवाली हुई है, दसरा हो गया, इलेक्शन बीच में आया, तो इसका कुछ आपके धंधे के ऊपर असर हुआ है क्या? मतलब कुछ गिराई की आपकी कम हुई है, आपका कुछ नुकसान हुआ है? नुकसान बोले तो बारिश की वजह से गिराई जो कम हुई है, और जो गिराई जो बारिश के कारण आना मार्केट में नहीं आ रही, और उसको कोई वजह नहीं। अमरावतीच्या बाजार समितीमध्ये लसणाला किमान 9,000 तर कमाल 16,000 रुपये प्रति क्विंटलवर भाव मिळत आहे। या बाजार समितीमध्ये 215 क्विंटल लसणाची आवक झालेली असून यावर्षी कांद्याचे उत्पादन घसरल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा कांदा भाव खाणार असल्याची चर्चा आहे। शेतकऱ्यांकडील कांदा संपल्यानंतर कांद्याचे दर 4,000 रुपयांच्या वर गेले। दरम्यान भाव नियंत्रणासाठी नेहमीप्रमाणे शासनाने हस्तक्षेप करून निर्यात बंदी करून कांद्याची आयात सुरू केल्याने कांद्याच्या दरांची ओरड थांबली आहे। दरम्यान बाजारामध्ये कांद्याचे दर सुद्धा स्थिर झाले आहे। मात्र किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर सरासरी 200 ते 250 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे। सणासुदीचे दिवस असून बहुतांश घरांच्या स्वयंपाकगृहात लसणाची चर्चा रंगल्याची दिसून येत आहे। विदर्भ न्यूज करिता अमरावतीवरून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा वृत्तांत।